महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। अत्याचारांच्या घटनांत वाढ होतीये, त्यावर कारवायांच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं प्रत्येक शाळा, त्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं एकत्रितरित्या समुपदेशन करावं, त्यातून भविष्यात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना टळतील याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौगुले, सचिव सुरेश पाटील, कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे, शहराध्यक्ष प्रमोद वनगुत्ते, रुपाली चव्हाण, विनोद धनवडे, सुरेखा शेजाळे, बाळासाहेब कोळेकर, मधु धनवडे, मदन अहिरे, मुरलीधर कांबळे, नाज अत्तार, आकाश कांबळे, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेबांना निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये जे होणारे अत्याचार आहेत, महिलांच्यावरचे अत्याचार आहेत, शाळकरी मुलींच्यावरचे लैंगिक शोषण केलं जात आहे, लैंगिक अत्याचार जे होत आहेत त्या विरोधामध्ये या ठिकाणी शासनानं कडक पावलं उचलली पाहिजेत, यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर केवळ सीसीटीव्ही किंवा तक्रार पेटी बसवून चालणार नाही, तर या ठिकाणी पालकांचं, विद्यार्थ्यांचं, नागरिकांचं, मुख्याध्यापकांचं आणि शिक्षकांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे। हे समुपदेशन झालं, जाणीव आणि जागृती झाली, प्रबोधनाचा जागर झाला, तरच अशा प्रकारच्या घटना थांबणार आहेत।